हाय हं. गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे 18th ऑफ फेब्रुवारी, म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी आमची. तर सेकंड अॅनिव्हर्सरी हां, आमची. तर आम्हा सगळ्यांना आम्हा दोघांना ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा द्या. अ, त्याच्यानंतर आज आमचा खरंच काही प्लॅन नव्हता. आता 12 नाही 1 1 वाजला. वाजलेत 1 एक 12 वाजता दुपारचे. आमचा प्लॅन बनला आणि फटाफट तयार झालोय आणि आता आम्ही प्लॅन बनवलाय खोपोली जायचा, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. मठामध्ये. आधी काल रात्री आमचे वेगळे प्लॅन बनत होते, पण ते कॅन्सल असा प्रॉपर काही प्लॅन नाही बनला. आणि सकाळी पण आमचं असं होतं, की आपल्याला घरातच थांबायचंय. बघू काहीतरी, म्हणजे असं काही फिक्स नव्हतं. म्हणजे कालपासून म्हणजे कालपर्यंत मी असा विचार करतो रिसॉर्टला जाऊ. ओके गाईज, तर आम्ही आज मटकीची उसळ वगैरे बनवली होती. सो तेच असं डब्यामध्ये पॅक करून घेतलंय आणि थोडंसं चिवडा पण घेतलाय त्याच्यासोबत खायला. सो चला, 1:20 ची आमची ट्रेन आहे. आता फक्त 15 मिनिटं बाकी आहे, फक्त 15 मिनिटं. ओके गाईस, तर आता आम्ही स्टेशनला आलोय आणि इथून आपण खोपोली ट्रेनने खोपोली जाऊ, मग तिथून ऑटो करू आणि मग पुढे जाऊ. सो चला. तर 1:20ची ट्रेन पकडून आम्ही आलो खोपोलीला. इथून 30 रुपीज पर पर्सन ऑटोने घेतात आणि ते तुम्हाला मठापर्यंत पोचवून देतील ऑटोवाले. तर त्यानंतर आम्ही पोचलो खोपोलीच्या मठामध्ये. सो चला आता बघूया मध्ये काय आहे, कसं आहे ते. मी कधी आलो. तर हाय गाईज, आमचं दर्शन वगैरे झालंय आता. भरपूर मंदिर आहे आणि भरपूर मोठा परिसर आहे इथे. आणि आजूबाजूला डायरेक्ट डोंगर आहेत. फॉरेस्ट एरिया ॲक्चुअली हा. हम्म. त्यामुळे खूप झाडं वगैरे तिथे आणि खूप सुंदर वातावरण, एकदम शांत, मस्त एकदम. लोकं आज कमी आहेत कारण आज वीकडे, वेडनेसडे वीकेंडला आज. जास्त गर्दी वीकेंडला खूप राहत गर्दी असेल असते. तिथे. म्हणजे एका मंदिरात खूप सारे मंदिर होते. तर तिथे राम, लक्ष्मण, हां, सीता, तर तिथे एक त्याच्यानंतर आपला शिवजींची महादेवांचा पिंड आहे. पण होती. तर ते एक पंडितजीच म्हणता ना, हां. तर ते गुरुजी. मला बोलले की तू खूप छान दर्शन घेतलं, म्हणजे जिकडून योग्य पद्धतीने योग्य दर्शन. पद्धतीने घेतलं असं बोलले. मला खूप छान वाटलं ऐकून. पहिले मला तर वाटलं की काय बोलताय आणि काय नाही, म्हणजे काही चुकलं का माझं, असं वाटलं मला आधी, पण नाही. त्यांनी तुला बघितलं नाही पूर्ण अजून म्हणून. चुकीला माफी नाही. ओके गाईस, तर इकडे आहे गुहा आणि इकडे आहे भक्त हे निवास. घे बघ, साईडला तुम्ही बघू शकता भक्त केवढा निवास. मोठा आहे भक्त निवास. खूप मोठा एरिया आहे आणि इकडे त्यांचं मोफत उपचार केंद्र सुद्धा आहे. आम्हाला आमच्या अॅनिव्हर्सरीला असं भागदौड करायची नव्हती. म्हणजे जर जायचं होतं तर एकदम शांत ठिकाणी, नाहीतर मग नाहीच जायचं होतं आम्हाला यावेळेस ॲक्च्युअलमध्ये. तर हे ठिकाण एकदम शांत आहे. म्हणजे कोणाचं कचकच नाही, काही नाही, कोणाचा आवाज नाही आणि गर्दी पण बिलकुल नाही आहे. आणि खूप मोठा परिसर आहे खूप मोठा फिरायला. परिसर आहे. कल्याणवरून ट्रेन असते गाईस. कल्याणवरून म्हणते, कल्याण म्हणजे म्हणजे आम्ही सीएसटी वरून डोंबिवलीवरनं खोपोली. बसलो. खोपोली CST ट्रेन. ट्रेन असते, ती खोपोली जाते आणि म्हणजे खूप खोपोली जास्त ट्रेनने यायचं. जास्त टाईमने असते, म्हणजे 2-2 तासांनी असते. सो आम्हाला 1:20 वाजता होती, 1:20, आणि दुसरी डायरेक्ट 4:30ला होती. तर आमच्याकडे हे एकच ऑप्शन होतं येण्याचं. आणि आता ऊन पण एवढे वाढले, पाय जळत आहे. कारण आपण चप्पल तिकडे स्टार्टिंगला काढतो ना, इकडे चप्पल वगैरे नाही आणू शकत. गाईस, इकडे हे बघ इकडे वॉशरूम वगैरे आहे. एकदम चांगलं वाटतं मला तर. आयुर्वेदिक मसाज आणि सेंटर इकडे आहे. गगनगिरी आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे. प्लस तुम्ही स्वच्छता बघा किती चालू आहे इथे. प्रॉपर एकदम क्लीन नीट असं आहे.
हे आयुर्वेदिक मसाज सेंटर बघ, सकाळी 7 ते 11 पर्यंत चालू असतं. दाखव ना. ओके, सकाळी 7 ते प्रॉपर 11 आयुर्वेदिक वाजेपर्यंत असतं पद्धतीने हे. मसाज करून मिळेल आणि आपल्याला. इथे तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने मसाज करून भेटेल. इकडे त्यांचं बायोगॅस प्लांट पण आहे. म्हणजे शेण आणि पाण्याचा वापर करून ते बनवलं जातं आणि त्याच्यापासून ऊर्जेची निर्मिती होते. हे आपल्याला शाळेत शिकवलं होतं ना. आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई, चार्टर रोड. ओके, तर हे तर प्रॉपर असं जंगल टाईप आहे. एकदम रात्र झाली तर भीती पण वाटू शकते यार. ते बघ माकड समोरच. माकड आहे समोरच, कुठे? रस्त्यावरच आहे. थोडी जास्त दूर आहे वाटतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगर आहेत. तर गगनगिरी महाराज इकडे असं जंगलामध्ये आले होते. म्हणजे ते इकडेच ध्यानस्थ व्हायचे वगैरे वगैरे. हे खूप वरती आहे. काय माहिती किती. ओ गॉड, आय कांट. थोडस बसून खाऊया का काहीतरी आपण, थोडी एनर्जी येईल. इथे ते माकडे येतील, आपण खाल्लं तर. इथं नाही ना कोणी. थोडंसंच डिस्टन्स आलो तेवढंच हवा टाईट. हे चालण्यासाठी टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी आराम मिळतो पायाला. अदरवाईज नाहीतर खूप खडी आहे तिथे, खूप लागतात ते पायाला. ज्यांना पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी वरती नाही येऊ. नाही, चाललं नाही जाणार खरंच त्यांच्याने. कारण ही ते पूर्ण असं चढतीये, खूप त्यामुळे जास्त कोणी चढतीये. असं ज्यांना पायाचा प्रॉब्लेम असेल, गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल, त्यांनी न आलेलं योग्य राहील. असं का? आणि ही बघा किती सुंदर दिसते माझी बायको ड्रेस मध्ये. लगेच आणि हा ड्रेस मी सांगितलाय, मी काढला होता. तू काढला नव्हता. नाही तू नाही, वेगळ्या कलर तुम्ही मध्ये सांगितलं काढला होतं, होता. तुम्ही सांगितलं. मी याच्यात ग्रीन कलरचा काढला होता. तू वेगळ्या कलर मध्ये काढलेला. हां. तर गाईज आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला आणि थोडासा चटरपटर, म्हणजे आम्ही ते पोंगे टाईप असतं ना ते घेतले होते 2. आणि फ्रायम्स म्हण, काय? पोंगे नको म्हणू, फ्रायम्स. पोंगे नाही, फ्राईज पोंगेच म्हणतो गाईज आम्ही. एवढं काही पोंगा, नाही, पोंगे पोंगा पंडित. तर ते आणले होते, ते खाल्ले आम्ही. तर इथे असं लिहिलं आहे की गगनगिरीज महाराजांचं हे तपोस्थान आहे. म्हणजे हे इथं तप करायचे आणि इथे अदृश्य स्वरूपात देवता आणि ऋषीमुनी आहेत. तर तुम्ही पण इथे आले तर इथे नामस्मरण करा, जप करा आणि शांतता ठेवा. तर आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलो इथे गुहेमध्ये. सांगितलंय इथे बघ लिहिलेलं, शांतता राखा, लहान मुलांना समज द्यावी. तुला सांगतोय, तू ऐकत नाही माझं. खेळते लहान मुली. मला लहान मुलगी तू. लहानच आहे मी. उंचीने नाही, हा डोक्याने पण लहान आहे असं म्हणायचं तुला. शडा. कोणत्या अर्थाने बोललीस मग तू लहान आहेस? तर याच गुफेमध्ये गगनगिरी महाराजांनी तप केला होता. आम्हीही इथे बराच वेळ बसलो, 15 ते 20 मिनटं. आणि खूप शांत एकाग्र अशी जागा आहे. आणि तुम्ही इथे नक्की या, एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खूप खूप प्रसन्न वाटेल. तर मित्रांनो, ओके गाईज, तर आम्ही घरून मटकीची उसळ आणि शेव मुरमुरे आणले होते. तर आता तेच खाऊन घेऊ आम्ही. तेच मस्त आपण भेल करून खाऊ. असा प्रॉब्लेम झाला आहे गाईज खूप. थोडं डब्याच्या बाहेर गेले ते. थोडंसं आहे, तेवढं होतच म्हणजे. आय होप नमक मिरची बरोबर असेल. खाऊन बघू पण. बरोबर आहे ना? सगळं बरोबर. बनवलं कोणी शेवटी? मी.
आम्ही सकाळपासून खाल्लो नाही, आता खातोय. काहीच खाल्लं नाही असं म्हणून. म्हणजे आपण शेव मुरमुरे खाल्ले होते, चहा पिला होता आणि टाइमपास करत होतो एकदम की आरामात घरीच आहे भाऊ आपण. तर लग्नाला 2 वर्ष झाली आणि यांना खाता खाता मीठ कमी आहे काय थोडंसंच कमी, इतकं पण कमी थोडस नाही. म्हणजे कमी आहे ना. थोडंसं कमी नॉर्मल. नाटक करताय. हम्म? थोडंसं कमी आहे नॉर्मल, ना कमी. इतकं नाही कमी बरं का. गाईज आधीचे लोक असेच डबे घेऊन जायचे कुठे पण जायचे तर, आणि आम्ही फर्स्ट टाइम आणला असेल डबा, आम्ही बाहेरच खातो. पण आज मजा आली ना. मजा आली आणि म्हणजे- एकदम करेक्ट पॉइंटला आपण डबा आणला म्हणजे. डब्याला कारण डबा खूप आणलाय. थकलो होतो, इथे कुठेच खायला भेटलं नसतं. हम्म. बाजूला पण काहीच नव्हतं निंबू पाणी सोडून, तर बरं झालं आम्ही आणला आजूबाजूला डबा. म्हणजे डायरेक्ट बाहेर. बाहेर डायरेक्ट. आणि इकडे चढण्यातच माणूस मठाच्या एवढं बाहेर. थकून जातं की काहीतरी खायला पाहिजेच. हम्म. आता काय मोठं मोठं खात आहे, मला द्या ना मग. आणि ॲक्च्युली आजचा योग गगनगिरी महाराजांनीच आपल्याला कारण आमचा काहीच प्लॅन नव्हता, खरंच काहीच प्लॅन बनवला. नव्हता. रात्री हे बनवत होते प्लॅन की रिसॉर्टला जाऊ वगैरे वगैरे, आणि सकाळी उठून लवकर उठलेच नाही, पूर्ण प्लॅन फ्लॉप करून टाकला. म्हटलं ठीक आहे मग घरातच आपण करू काहीतरी, म्हणजे टाइमपासच केला असता. आम्ही काय केलं असतं, रेंगाडलो असतो नुसतो. आणि रात्री डिनरला. नंतर मीच विचार केला की आपण दिवस पूर्ण सुट्टी घेतलेली आहे, आजचा दिवस पूर्ण सुट्टी घेतली आहे, तर मग म्हटलं कुठेतरी आपण जाऊ, काहीतरी एक्सप्लोअर करू, कुठेतरी जाऊ. मग माझ्या डोक्यात रात्रीच ॲक्च्युली आलं होतं की आपण नाहीच काही फिक्स झालं तर आपण गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊ शकतो. मग सकाळी हा प्लॅन इम्प्लिमेंट केला. 12 वाजता 12 वाजता इम्प्लिमेंट केला आणि 1:17 12 वाजता भाऊंनी आंघोळ पण केली नव्हती आणि म्हणे जायचं का. मला म्हणे मी पण स्वयंपाक पण केला नव्हता, म्हणजे आमचं असं होतं की आरामात करूया, घरीच आहे आपण. तर फटाफट मी लिटरली सगळं आवरलं. चल काय म्हणते तू, काय बोलायचं होतं तुला? विशेष टिप्पणी काहीतरी देतो दिसतो आत्ता. काहीच नाही, ते आपल्या मागचे जे लोक आहेत ते आपल्यासोबत, म्हणजे आपण उतरत होतो तेव्हा ते चढत होते, हां आपण खातोय तेवढ्यात ते उतरून पण गेले. हो, मग आपण एक खाण्याचं काम पूर्ण केलं ना, आता ते कुठेतरी जाऊन थांबतील, खातील, त्यांना 1-1.5 तास लागेल. आपल्याकडे रेडी होतं खाणं, आपण फक्त खाल्लं इकडे बसून. छान दिसते. माकड नाही येणार, नाही येणार. एवढं पूर्ण डबा संपवत आला, एवढंच बाकी आहे. आता ती विचारते की माकड नाही येणार का आता. येऊ शकतो. चल ना संपव. केला तिकडून आल्यानंतर म्हणजे आम्ही 8 वाजता घरी पोचलो. त्याच्यानंतर आम्ही 9 वाजता परत गेलो डिनरसाठी. ग्रीन लीफ हं. हॉटेलला. सगळं छान होतं, जेवण छान होतं. 90%. 90ला हिचं मत आहे, माझ्या मते 60च होतं. ठीक आहे, तर ते सगळं झालं. ॲम्बियन्सच छान आहे तिथला ॲक्च्युली. त्याच्यानंतर आता एक कुत्रा एवढा गंदा मागे लागला होता, तो लिटरली माझा पाय धरणार होता. ॲक्च्युली आम्ही थोड्यासाठी केक वाचली कट करून guys. तो रिटर्न घेऊन येत होतो. आणि तर आता 1 वाजलाय रस्त्याने आम्हाला. एक कुत्रा आमच्या मागे लागला होता. ते लोक टायर बघून मागे लागतात आणि लिटरली तो माझ्या हाताच्या बाजूला होता. एवढा तो लिटरली मला चावणार होता पायाला. मी पाय लिटरली असं पायने पूर्ण वरती वरती गेला. मला वाटलं मी गेली आता. कुत्र्यांपासून सावधान राहा. मला पण असं वाटलं होतं की आता चावू शकतो. ओके गाईज, तर आम्ही 8 वाजता खोपोलीहून परत आलो घरी. त्याच्यानंतर मग आम्ही रेडी वगैरे झालो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं डिनरसाठी. तर इथेच जवळ कल्याणमध्ये एक हॉटेल आहे जे आम्ही बघितलं आणि तिथे आम्ही गेलो. आम्ही जेव्हा म्हणजे खोपोलीहून रिटर्न आलो ना घरी येताना, तेव्हा खूप जास्त ट्रॅफिक होता. सो म्हणजे आम्ही विचार केला की आपण बाईकनेच जाऊया, नाहीतर आम्ही एक्सप्लोअर करणार होतो, थोडं आमच्या गाडीने जाणार होतो. बट खूप जास्त ट्रॅफिक होता आणि तसंच केक वगैरे पकडून मग आम्हाला यावं लागलं. हा रेस्टॉरंट थोडासा वेगळा आहे. इथून असं टेबलवरून पाणी वगैरे जातं, असं थोडीफार छान अशी थीम होती वेगळी आणि लाईव्ह म्युझिक पण होतं. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता आमचा.
जास्त आहेत खूप. तर गाईज आता आम्ही हा व्लॉग इथे सेंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अँड सबस्क्राईब. कॉमेंट. बाय बाय, गुड नाईट. आणि आम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी बोलून जा जर बोलले नसाल तर. बाय.